सध्या ठाकरे बंधूंच्या युतीची जोरदार चर्चा सुरू आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर वेगवान घडामोडी घडतायत। त्याच संदर्भातले टॉप 9 अपडेट्स बघूया। ठाकरे बंधूंची युती पक्की, ज्यांना सोबत यायचंय त्यांचं स्वागत। महाविकास आघाडी ही स्थानिक निवडणुकांसाठी नाही, महाविकास आघाडी विधानसभा आणि लोकसभेपुरतीच, राऊतांचं वक्तव्य। आमच्या पक्षाची पद्धत आणि परंपरा ही स्वातंत्र्य काळापासून आहे। जर त्याचा गुणगौरव करायचा असेल तर राऊतांचे धन्यवाद। मात्र अद्याप युती संदर्भातला कुठलाही प्रस्ताव आला नाही, त्यामुळे निर्णय घेण्याचा प्रश्नच नाही। हर्षवर्धन सपकाळ यांची राऊतांना प्रतिक्रिया। काँग्रेसला एक विचारची एक त्यांची जी परंपरा आहे आणि पद्धती आहे त्यानुसार आम्ही पुढे जाणार आहोत। अधिकृत स्वरूपामध्ये अजून कुठलाही वार्तालाप त्यांच्याशी झाला नाही। दिवाळी नंतर जशा निवडणुका लागतील तर त्यांचं हे मत जाणून घेण्यात येईल। राज आणि उद्धव ठाकरेंचा लढा मराठी माणसासाठी नाही तर खुर्चीसाठी। त्याचा संघर्ष महाराष्ट्राचा नाही, संघर्ष खुर्चीचा आहे। नवनाथ बन यांची टीका। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखी परिस्थिती नाही झाली तर तुमची परिस्थिती संयुक्त खुर्ची मिळवण्यासाठी झालेली आहे। तुम्हाला याची कल्पना आहे की आपण एकट्याने लढलो तर आपल्याला खुर्ची मिळणार नाही। ठाण्यामध्ये आम्ही आणि मनसे सत्तेत येणार, 75 जागा जिंकणार। 2 ठाकरे सर्वांच्याच ठिकेरा करणार, संजय राऊतांचा दावा। आम्ही आणि मनसे ठाण्यामध्ये लढणार आणि सत्तेवर येणार। आमचाही नारा 75 पार आहे। बोला, 2 ठाकरे सप्पे भारी। या क्षणी 2 ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या। राऊत जे बोलतात नेहमी त्याच्या उलट होतं। भाजपचे आमदार संजय केळकरांचा राऊतांवर पलटवार, तर ठाण्यामध्ये आम्ही आणि मनसे 75 जागा जिंकणार असल्याचा राऊतांचा दावा। राऊत साहेब जे आहेत ते दरवेळेला जे बोलतात त्याच्या नेमकं उलटं होत असते, त्याच्यामुळे त्यांनी असं बोलत राहावं। त्याच्या उलटं नेमकं निश्चितपणे घडत राहणार आहे। ठाण्याचा विकास चप्पा सर्वत्र दिसेल, फक्त आणि फक्त भाजपा। ठाण्यामध्ये भाजपकडून बॅनरबाजी, तर भाजपाचे पदाधिकारी अल्केश कदम यांनी लावले हे बॅनर्स। ठाकरेंची शिवसेना आणि मनसैनिकांचं एकत्र काम सुरू। ईव्हीएमचा घोटाळा न झाल्यास ठाकरेंची सेना आणि मनसे आणि पवारांची राष्ट्रवादी यांना यश मिळेल। मुंबई पालिका निवडणुकीसंदर्भात अविनाश जाधवांचं वक्तव्य। जर ईव्हीएमचा घोटाळा झाला नाही तर संजय राऊतांनी जो काही 75 के पारचा जो आकडा काढलाय तो शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिक आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची आमची टीम असे सगळे मिळून आम्ही तो 75चा आकडा क्रॉस करू। राऊतांच्या सकाळच्या भोंग्यामुळे ठाकरेंच्या जागा कमी होणार। प्रताप सरनाईकांची युतीवर टीका, तर आता महाराष्ट्र काय अंधारात आहे का? आमचं महायुतीचं सरकार सर्वांना घेऊन चालतं, असाही लगावला टोला। महाराष्ट्र काय अंधारात आहे, बुडालेला आहे। महाराष्ट्राला काय वाचवणारे दुसरे कोणीच नाही ठाकरेंशिवाय। आम्ही आहोत ना, सक्षम आहोत। एकनाथ शिंदे साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, अजितदादा पवार आहेत। हे काही म्हणू दे, एकाही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, ही भूमिका आमची आहे।